पीएम किसान सन्मान निधीमध्ये मोठी भेट. शेतकऱ्यांना 2,000 रुपये ऐवजी 3,000 रुपये मिळणार. होय, अर्थसंकल्प 2026 मध्ये वाढ होण्याची शक्यता. पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये मोठी भेट. शेतकऱ्यांना आता 2,000 रुपये ऐवजी 3,000 रुपये मिळू शकतात. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. 2026च्या अर्थसंकल्पापूर्वी शेतकरी ही रक्कम 9,000 रुपयेपर्यंत वाढवण्याची मागणी करत आहे. 22वा हप्ता फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे. तर शेतकरी बांधवांनो, दर 4 महिन्याने 3,000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर 3 महिन्यांनी 2,000 रुपयाची आर्थिक मदत मिळते. याचा अर्थ असा की वर्षभरात 6,000 रुपयाची भेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. तथापि योजनेच्या स्थापनेपासून ही रक्कम वाढवलेली नाही, तर महागाई वाढतच आहे. परिणामी देशभरातील शेतकऱ्यांनी ही रक्कम वाढवण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सरकारने आता वार्षिक रक्कम 6,000 रुपयेवरून 9,000 पर्यंत वाढवावी. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी ही मागणी पूर्ण होण्याची मोठी आशा आहे. प्रश्न असा आहे की सरकार यावेळी पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वाढवेल का? तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा निधी वाढवायचा आहे. ते दरवर्षी 6,000 ते 9,000 किंवा 10,000 पर्यंत वाढ करण्याची मागणी करत आहेत. सन 2019 मध्ये ही योजना सुरू झाल्यापासून शेतीचा खर्च आणि महागाई दोन्ही लक्षणीयरित्या वाढली आहे, परंतु योजनेचा निधी अजून बदललेला नाही. तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजना अधिकृतपणे फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहे. भारतातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी त्याचे पहिले फायदे 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आलेले आहे. 1 फेब्रुवारी 2019 रोजी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री यांनी या योजनेची घोषणा केली आणि 24 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे औपचारिकपणे सुरू केली आहे. तर शेतकरी बांधवांनो, 2019 पासून या योजनेच्या रकमेत कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे की अर्थसंकल्पात सरकार दर 3 महिन्यांनी 2,000 रुपयाचा हप्ता 3,000 रुपये करू शकते. शिवाय शेतकरी बऱ्याच काळापासून किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP वाढवण्याची आणि परवडणाऱ्या आणि सुलभ कर्जासाठी कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहे. तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या वर्षाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ. जर सरकारने असे केले तर 2,000 रुपयाचा 4 महिन्याचा हप्ता 3,000 रुपयापर्यंत वाढेल. तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता डिसेंबरमध्ये जारी करण्यात आला आहे. या वर्षाचा पहिला आणि 22वा हप्ता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. यावेळी शेतकऱ्यांना 2,000 रुपयेऐवजी 3,000 रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. या वाढीमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल आणि शेतीचा वाढता खर्च काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल. 2026च्या अर्थसंकल्पापूर्वी शेतकरी या बदलाकडे उत्सुकतेने वाट पाहत आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.